नमस्कार मित्रांनो, गेल्या वेळेस आपण पेज 228पर्यंत पोचलेलो. पार्ट 40 कंप्लीट केलेला, 222 टू 228. आता आपण पेज 229पासून चालू करतोय. अध्याय 18. इतर कोणी जरी ते नेणती, महाराज ओळखती तात्काळ. परिती माय अतिकृपाळ, पोटात घाली निंद सकाळ. अनिंद पाहुनी प्राप्त काळ, तितक्यात चालन देईती. तव ते मनोगत जाणुनी, बाबा वदती मजला गुणी. उठत्या श्याम्याकडे जाऊनी, रुपये घेऊनी 15 ये. बैस तया पासी क्षणभर, गोष्टी बोला परस्पर. दक्षिणा देईल ती घेऊनी सत्वर, येई माघारा परतोना. कृपया उपजली साईनाथा, दक्षिणेच्या करुणेनिमित्ता. म्हणती माग जा आतांचे आता, रुपये मज करिता श्यामाकडे. झालियावरी ऐसी आज्ञा, बैसावया पुढे कोणाची प्राज्ञा. बैसता ती होईल अवज्ञा, घेऊनी अनुज्ञा. उठले मग मी तात्काळ गमन केले. शामरावही बाहेर आले. होते नुकतेच स्नान केले, नेसत ठेले धोतर. नुकतेच झाले होते स्नान, धूत वस्त्र परिधान करून. होते घालीत धोतराची चूण, मुखे गुणगुण नामाची. म्हणती काय मध्येच कोठे, मशिदीतूनही आलात वाटे. चर्ये वरी का चंचलता उमटे, ऐसे एकटे का आज. या बैसा मी आताच नालो, हा पहा धोतर सुनीत आलो. जातो देवावर पाणी घालो, समजा परतलो ऐसाची. आपण करिता तांबूळ भक्षण, तो मी सरितो पूजा विधान. करू मग वार्ता सावधान, समाधानपूर्वक. माधवराव घरात जाती, मग तेथेच खिडकीवरती होती नाथ भागवताची पोथी. सहज हाती घेतली, यदुच्छ्रेने ग्रंथ उघडला. अकल्पित जेथे आरंभ केला, प्रातकाळी जो अपूर्ण टाकीला. वाचावया आला तोच भाग, अति आश्चर्य मना वाटले. प्रातकाळी वाचन जे हेळसिले, बाबांनी ते संपूर्ण करविले. वरी लाविले नियमन म्हणजे नियमे वाचन न होता संपूर्ण निश्चित परिशीलन. अपुरे टाकुनी नियमितोपासन, स्थानापासून चळू नये. आता थोडीशी उपकथा ओघास आली न ये टाकिता. श्रोता परिसावी सादरता या नाथ भागवता संबंधे. ते हे नाथ